काय हो, तुम्हाला पण हा मेदूवडा बघून तुमचा पण विश्वास बसत नाही ना हा उपवासाचाच मेदूवडा आहे म्हणून? तर हो, हा उपवासाचाच मेदूवडा आहे। त्यासाठी आपण काय करायचं आहे, 1 वाटी भगर घ्यायची आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आणि ज्या वाटीने भगर घेतली होती त्याच वाटीने 2 वाटी कढईमध्ये पाणी घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि धुवून घेतलेली भगर याच्यामध्ये घालून घ्यायची आणि भगर झाकण झाकून एक 10 मिनिटे शिजवून घ्यायची। भगर शिजली की एका ताटामध्ये थंड करून घ्यायची। त्यानंतर त्याच्यामध्ये मी उकडलेले मॅश करून 2 बटाटे घातलेले आहेत। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आणि 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। त्यानंतर त्याच्यावरती देखील चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ते मिश्रण सर्व व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीनं मेदूवडेच्या आकाराचे असतात तशाच आकाराचे आपण वडे तयार करून घ्यायचे आहेत। त्या मिश्रणाचे सर्व वडे मी अशा पद्धतीनं तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर कढईमध्ये तेल ठेवायचं। तेल व्यवस्थित कडलं की त्याच्यामध्ये हे वडे व्यवस्थित तळून घ्यायचे। लो फ्लेमवरती हे वडे चांगले तांबूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत। हे उपवासाचे मेदूवडे चवीला तर इतके छान लागतात आणि बनवायला सुद्धा एकदम सोपे आहेत। तर तुम्ही देखील या नवरात्रीमध्ये हे उपवासाचे मेदूवडे नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।